नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 4, 5 आणि 6 जुलै 2026 या तारखेचा तर या कालावधीमध्ये कमी दाबाची तीव्रता वाढून महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून पावसाचा जोर अधिक तीव्र होऊन महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचा जोर जबरदस्त जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। वाऱ्याचा वेग जबरदस्त राहील। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, हवामानाची मोठी अपडेट 4, 5 आणि 6 जुलै या 3 दिवसात महाराष्ट्रात मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता। बंगालच्या उपसागरावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढील 2 ते 3 दिवसात अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। सध्या सर्वाधिक पावसाची शक्यता ही कोकण, सह्याद्री आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने या भागासाठी अलर्ट जारी केला। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव तसेच नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे। काही भागात 40 ते 60 किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज। डोंगराळ आणि घाट भागात कमी वेळात अधिक पावसाचा अंदाज। यामुळे स्थानिक पाणी साचणे, छोटे ओढे नाले भरून वाहने आणि काही ठिकाणी भूसंकलनाचा धोका राहू शकतो। मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण होईल असे सध्या म्हणता येणार नाही। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, फवारणीचे नियोजन हवामान पाहून करा। काढलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवा। मेघगर्जना सुरू असताना उघड्या शेतात जाणे टाळा। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 4, 5 आणि 6 जुलै 2026 या तारखेला महाराष्ट्रामध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांचा कडकडाट असून या कालावधीमध्ये वाऱ्याचा जोर देखील 40 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने राहण्याची शक्यता आहे। कारण बंगालच्या वायव्य भागामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र 4 आणि 5 जुलैच्या दरम्यान तीव्र होणार आहे आणि या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांना बघायला मिळणार आहे। तसेच अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे सोबत मोठ्या प्रमाणात ओलावा आणत आहे। त्यामुळे मान्सून अधिक सक्रिय होऊन महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अधिक तीव्र स्वरूपात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। 4, 5 आणि 6 जुलै 2026 या तारखेला तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये वादळी पावसाची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळ, कर्नाटक, गोवा या भागात अतिवृष्टीचा जोर किनारपट्टीच्या भागात राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश इकडे मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। भारताच्या पूर्वेकडे जोर जास्त राहील। विशाखापट्टणम, विजयवाडा, हैदराबाद मध्यम हलका राहील। रामगुंडम, जगदलपूर, कांतामाल, भुवनेश्वर अतिवृष्टीचा जोर राहील। राऊरकेला, कोरबा जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोलकाता, धनबाद मध्यम पावसाचा अंदाज राहील। मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या पावसाची स्थिती जबरदस्त राहील। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अळरणा, बंडा, बेडशी, कानाकुंबी अतिवृष्टीचा जोर राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकोंडे, कानापूर, नेटुरगोंजी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। पणजी, वास्को द गामा तसेच अरोस, वेंगुळा, सावंतवाडी, महापण, कोडल अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। कोल्हापूर जिल्ह्यात नेसारी, अड्डाला मध्यम स्वरूपात राहील। आजरा इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। कुरणवाडी, सांकेश्वराची कोडी मध्यम स्वरूपात राहील। रायबाग, हिडकल, श्रगोपी, कोडाची
अथनी, अडाली, तिलसंग, दागलपूर, बिलरजत या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। सांगली जिल्ह्यात इचलकरंजी, सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे गेडी, चिंके, सांगोळे, आटपाडी, दिघाची, मौद बुद्रुक, मसवड, पिलवी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। मंगळवेढा, मारवाडे मध्यम हलका राहील। करडी, मौद बुद्रुक, पंढरपूर, पिलवी तसेच वेल्हापूर, अकलूज, माळशिरस आणि शेतपल, अंगार जोरदार पावसाचा अंदाज राहील। कुरुल, बेलाटी, सोलापूर इकडे जोरदार स्वरूपात राहील। जामगाव, मंगळुळी, मांद्रुप मध्यम हलका बघायला मिळणार आहे। वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, जनम, घोटाला जोरदार पावसाचा अंदाज राहील। वडोला, तांदवाडी, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, शिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। मोल, अंगार, शेतपल, करकम, बेंबले, टेंभुर्णी, कुरवाडी जोरदार स्वरूपात राहील। वांगी, केरन, खोंडे, सेल्सियस, बिगवन, इंदापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकलूज, माळशिरस आणि तसेच पिलवी, बालवानी जोरदार पावसाचा अंदाज राहील। बराड, शिंगणापूर, बारामती, लसुंबे जोरदार पावसाचा अंदाज आहे। करमाळा आणि बिगवन, केट्रो, बिगवन रोड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा कानापूर, नागज, कोची मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्योतिबल, किनी, कोडाली, इस्फुर्ली, कागल, इचलकरंजी, सल्लगा, जेनवाडी, निपाणी, मुरगोड जोरदार पावसाचा अंदाज आहे। सांकेश्वरा इकडे जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तसेच अतिवृष्टीसारखा पाऊस महापण, कुडल, वायगणी, पोईप, कासल, कडेगाव, पटेगाव, कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर, पोंडा, राधानगरी इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त राहील। आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग, राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, सक्रापा, मलकापूर, कोकरूड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या बहुतांश ठिकाणी भयंकर अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे। मेढा, उडाले मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कराड, कडेगाव, उमराळे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोयना, पाटण, माकंजन तसेच लोटे, चिपळूण, मारगाव, तांबे, दहागाव इकडे भयंकर अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। सातारा, कोरेगाव, देवरा, मोल, दिक्सल तसेच लाटे, फलटण, बराड, शिंगणापूर मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। वाई, खंडाळा, महाबळेश्वर आणि लगेच पिसर, खेड, सागदेव, वसुटा फोर्ट, पाचपंढरी, कलसीत, मंदनगड, श्रीवर्धन, दिवेघर, महाबळेश्वर, माड, वर्धन, गोरेगाव इकडे ढगफुटी सदृश्य पावसाचा जोर राहील। पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस व्याहाले, लवासा, जिरटे, टारला, इंदापूर, रोहा, नागठाणा, आंबे, कळवण या भागात राहील। पुणे जिल्ह्याकडे पावसाची स्थिती पुणे, दायरी, सासवड, जेजुरी मार्ग जोरदार स्वरूपात राहील। कडेगाव, दौंड तसेच लगेच श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रुक मुसळधार पावसाचा अंदाज आहे। राहून, नार्वे, बोरी, भांबर्डे आणि शिक्रापूर लगेच बघितलं असता मलटण, कवठे, शिरूर या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि मुसळधार पावसाची शक्यता दायरी, पुणे, सुसगाव, वाघोली, आळंदी, चाकण, शिंदे, खेड, वाडा, मनसर या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे। अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाजा जामखेड, काडाष्टी मध्यम स्वरूपात राहील। अहिल्यानगर, कुडगाव आणि तसेच बालगाव, जांभळी तुफान पावसाचा अंदाज राहील। भालम, टाकले लगेच बघितलं असा धनगाडी, शिरळ, महाका, घोडेगाव, बनासने, वसा, दिवळी, प्रवारा, श्रीरंगपूर, तालिका बन लगेच बघितलं असता शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाची स्थिती भयंकर राहील। सोंडी, अलिबाग, पेण, शिरोळ, कामशेत ढगफुटी सदृश्य पाऊस राहील। कर्जत, कुसर तसेच मुंबई, नवी मुंबई, उरणलाई ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे। मुरबाड, आंबेगाव, घाटमाथ्याचा परिसर अति तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। खोटाले, राजूर, उंबरपाडा, पिलवी, शहापूर, इगतपुरी, मुनगाव, वाडीवरे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। वसई, विरार, पालघर, सपाले, गोडमाल, वाडा, कासाकुरोड या भागातही ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। अकोला, संगमनेर, आश्वी, लोणी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्याकडे नांदूर, शिंगोटे, वावी, जवळके, तिरडे, डोबरे, मुनगाव, वाडीवरे, नाशिक, नामपूर, महासाखरे, देवगाव, लासलगाव, पाटोदा मुसळधार ते मुसळधार अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील। मनमाड, नांदगाव तसेच मालगाव, मेहुंबे जोरदार स्वरूपात राहील। वणी, डोंबे, कळवण, ओझर, देवळा, सटाणा, औटी, ताराबाद या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील। मालेगाव, अंजंग, निमशेवडी, ताराबादलाही तुफान पावसाचा अंदाज राहील। धुळे जिल्ह्याकडे धुळे, अरवी, बोहकुड, अंजंग, कापडणे, कुसुंबे अंचले मुसळधार पावसाचा अंदाज आहे। चोरवड, पिंपळनेर, नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री, बॅड आणि दिवी, दुसाने, टिटाणे, चिमठाणे, नांद्राणे इकडे अतिवृष्टीसारखा जोर राहील। नवापूर, पाणेगाव
बोरचक, धनोरा, अक्कलकोवा मुसळधार पावसाचा अंदाज राहील. अति जोरदार पावसाचा अंदाज शहादा, असोल, वाडीपुके, सांगवी, सुले, धोंडाईचा आसपासचा परिसर या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे. आणि जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, ओवाड, आडगाव, हिरपुरा तुफान पावसाचा अंदाज राहील. जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, रावेर, पाली स्टेशन तसेच पाहूर, जामनेर, वडगोपासरा जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव, साईगव्हाण, कन्नड, हतनूर, एलगोपा, देवगाव इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे. श्री छत्रपती संभाजीनगर, सनसी, पिंपरी, काचूड, पाचूड, लिंबेजळगाव, गंगापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील. धाकीपाल, पैठणलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे. अमरापूर, हंसापूर, पालम टाकली मुसळधार पावसाचा अंदाज राहील. जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेखोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, गोलपांगरी, जालना, बदनापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील. देऊळगाव, राजा, दाभाडी, सम्राटनगर तसेच सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. बीड जिल्ह्याकडे गेवरे, उमापुलाई जोरदार स्वरूपात राहील. बीड, करकम, मांजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसोड, सोनपेठलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे. धारूरके, जलम, चौसाला, पात्रू, खडा जोरदार पावसाचा अंदाज राहील. परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, राणी, सावगाव तुफान पावसाचा अंदाज राहील. धाराशिवमध्ये कळंब, मासा, तारकेडभूम मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. एडशीपेठ, कामेगाव, बेमली, तुळजापूर, पैरभंग, पाणीगाव, बार्शी, वडोला, तांदवडी, नंदुरगाव, घोटी, उमरगा, तुगाव, जनम, घोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे. लातूर जिल्ह्याकडे खिंतोट, औसा, लातूर, घाटेगाव, बोकडा, रैनापूर, लातूर रोड, लातूर, शुरंतपाल या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. उदगीर, मोरकी, औरशाजानी, हलसी, बालकी, बिदर हलका मध्यम राहील. रोजूक, जळकोट, रावंकोला, देगूळ, रुदूर इकडे मध्यम स्वरूपात राहील. परभणी जिल्ह्याकडे मुखेड, कवठा, नरशी, लोहा, बुजुर्ग, गंगाखेड, पालम मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे. परभणी, जरी, बोरी, जिंतूर, मंठा, परतूर, सेलू, अष्टी जोरदार पावसाचा अंदाज राहील. नांदेड, वाघाला जिल्ह्याकडे पावसाची स्थिती. बसमत, आद्रापूर, मुखेड आणि लगच परिसर, पेटुंबरी, खोडलवाडी, धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे. हिमायतनगर, आडगाव, डाकणी, मोरचुंदी, किनवटलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील. आणि हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरी, इंदापूर, महागाव, मावलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील. तसेच वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिताट, मालेगाव जोरदार स्वरूपात राहील. मंगळूरपीर, कर्जना, खेडा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकर, डोंगाव जोरदार स्वरूपात राहील. गाठबोरी, कुतनापूर अति जोरदार पावसाचा अंदाज आहे. चिखली आणि खेलवड, बुलढाणा, मोटाला, पिंपरी गावली जोरदार स्वरूपात राहील. दिघी, नांदुर्णा, अडोल, बुद्रुक, दासराकेट, जळगाव, जामोद, अंदुर्णा, पातोडा जोरदार पावसाचा अंदाज आहे. खामगाव, अकोला, बुरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा अतिवृष्टीसारखा जोर बघायला मिळणार आहे. अकोट, टेलरा, हिरवाखेड जोरदार पावसाचा अंदाज राहील. अमरावती जिल्ह्याकडे मतिजापूर, दर्यापूरलाई जोरदार स्वरूपात राहील. असेगाव, चांदूर बाजार, ब्राह्मणतळी, चिखलदरा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील. अमरावती, बडनेरा, तळेगाव, अष्टी, कर्जना, दुर्गवाडा, काठी, जळखेडा, वरुड, नरखेड जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसेच चांदूर, धामणगाव रेल्वे, फलेगाव, पुलगाव, बाबुलगाव, नेर यवतमाळ जिल्ह्याचा काही परिसर, लाडखेड, जामोडा अति जोरदार पावसाचा अंदाज आहे. रुई, जवई इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील. डिग्रस, चोंडी, पुसद, खंडाळा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे. पांढरकवडा, घाटंजी, करंजी, पटणबोरी, निमगोडा, आलेलवाद मुसळधार स्वरूपात राहील. आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे वणी, कायर, चंद्रपूर, बल्लापूर, गजवाली, सोनापूर, शिरपूर इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. चरवके, चिमुलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे. वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट, वर्धा इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज राहील. अरवी, उडाणा, लाडगड जोरदार पावसाचा अंदाज आहे. नागपूर जिल्ह्याकडे बुटीबोरी, बुरीकोकटी, धोतीवाडा, कोडाली, काटोल, डोरली, कमळेश्वर, नागपूर इकडे जोरदार स्वरूपात राहील. कामठी, वाघोली, पारशिवनी, बडीगाव, बिचवा जोरदार पावसाचा अंदाज आहे. भंडारा जिल्ह्याकडे भंडारा, वर्दी, धर्मपुरी, असोली, कंदारी, अकोला जोरदार स्वरूपात राहील. गोबरवाई, निपणी, डोंगरी, तुमसर, तिरुळा, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, लांजी इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. देवरी, चिंचोला, डोंगरगर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील. लखनी, साकोली, संग्रणी, आडेल, गोतंगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील. गडचिरोली जिल्ह्याकडे देसिंग, दिगोरी, किमटीमीदा, कुरखेडा, बालिटोला, मार्कासा मुसळधार पावसाचा अंदाज आहे. वलनी, सिंधवाई, राजोळी, गडचिरोली, चिरमुरा, नाटीचोक इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. चामर्शीगोड, अष्टी, मुलचिरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, पासेवाडा, सुंद्रा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे.